रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून चाकरमानी फिल्म प्रोडक्शन सादर करीत आहे सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन. सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन, सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन, सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन, सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन. अरे हो गणपती बाप्पा पायल नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन. पायल नमन आम्ही करीतो वंदन, पायल नमन करीतो वंदन, तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही करीतो कथन. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर. माऊली
मी अखिलेश जांभवडेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय चाकरमानी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियनमध्ये. इन असोसिएट सुस्नेह, को असोसिएट कलर एज क्रिएटिव्ह स्टुडिओ, डान्सिंग वेव डान्स को स्पॉन्सर बाय कॅश पेज, परिणिती बनसोडे कॉइन, श्रीसृष्टी आणि 5 स्टार शॉप. सिंधुदुर्गमध्ये 20 आणि 22 सप्टेंबर या दरम्यान आपण एक रियालिटी शोचं सुरुवात केली. त्यामधून शेकडो स्पर्धकांमधनं आम्हाला मिळालेत टॉप 17 स्पर्धक. या टॉप 17 स्पर्धकांना वेगवेगळ्या राऊंडमध्ये प्रतिस्पर्धा करत 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 आज ह्या राऊंडपर्यंत आपल्या महाअंतिम सोहळ्याला ते पोचलेले आहेत. या महाअंतिम सोहळ्यामध्ये असे काही सेलिब्रिटी आलेले आहेत. म्हणजे आज आपल्या इथे कौल मनाचा या पिक्चरचा निनाद तांबडे, त्याच्या आगामी पिक्चर येत आहेत पुरेपूर कोल्हापूर, गॅटमॅट आणि पाणीपत. असे ह्या शोला टायअप करून ठेवण्यासाठी एक व्यक्ती असतात, ती म्हणजे आमची एक लाडकी मैत्री म्हणून होती. ती आज इथे उपस्थित नाही आहे. पण ह्या शोला धोंडी चिंदरकर या कॅरेक्टरने अख्ख्या महाराष्ट्रभराला एंटरटेन केलं. असे शरद दादा यांना मी आता स्टेजवरती बोलवत आहे. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. काय चालला तुमचा ह्या मगातपासून? अहो सगळं कार्यक्रम महाराष्ट्रभर पोचलो आणि तुम्ही सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आता या लोकांका सांगतास. अहो काका तुमका माहिता काय, मका मी सांगण्यामागचे एक उद्देश होतो की माझं पारकर म्हणून एक मित्र साई पारकर, त्याका मी विचारलं अरे तुका सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन माहिता काय, तर ते काय म्हणाले माहिती आमच्याकडे दिसणार नाही चॅनल मस्त मराठी. काय सांगता? मग तुम्ही म्हणतात महाराष्ट्रात पोचलो. बर मग आता त्याच्यासाठी काय केलं? मी आता काय केलंय माहिता, व्हॉट्सअप सगळेच वापरतात. हो यो शो तुमका टीव्हीवर जसं दिसता तसं यो शो आमच्या युट्यूब चॅनलवर पण दिसता आणि त्याची लिंक मी त्याला पाठवलंय. माहितात त्यांना बघल्यान आणि त्यांना माका सांगल्यान ग्रँड फिनाले कधी या. मी म्हटलं बाबा अमुक तारखेका तुझी उपस्थिती आवर्जून या. आज हय सगळा मालवण हय उपस्थित राहिलेला असा. कंटेस्टंट लोकांचे पॅरेंट्स पण इले असत. उत्सुकता माका होती काकानू म्हणून मी पहिलं शो चालू केलंय माझं. हरकत नाही. म्हणजे आता सगळ्यांपर्यंत पोहोचलेला असा की सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन हे प्रोग्राम नेमकं काय असा तो. हो. तर आता आपण ह्या जो शो असा या शोचा जर टायटल सॉन्ग असं केलेला असा त्या टायटल सॉन्ग हैसर करणं गरजेचं असं मला वाटतं. बरोबर बोलतास. कारण कसं झालं लोकांपर्यंत एपिसोड पोचले पण आपला गाणं पोचक नाही आजपर्यंत. आणि त्या गाणं पोचवण्यासाठी आपल्या समोर येतात आकाश, हर्ष आणि अल्पेश. मी त्यांना स्टेजवर इन्व्हाइट करतोय आपला टायटल सॉन्ग सिंगिंग करू. ra re ra 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 re ra 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 re ra 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 re ra re. हे पाय फिरकती तालावरती जमून सारे नाद धरू स्वस्वप्नाचे वेळे आम्ही स्वप्न आपले साकार करू गाडून टाकू चिंता ही सारी के तुझी नृत्य भरारी कणा कणाच्या लय लयने नाचू आज झळकून टाकू दुनिया सारी. डान्स 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 के नाचू सारे आम्ही डान्स 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 ही बदलू दुनिया सारी. डान्स 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 के नाचू सारे आम्ही डान्स 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 ही बदलू दुनिया सारी. Come on guys, come on. Sindhudurg dance champion, Sindhudurg dance champion, Sindhudurg dance champion, Sindhudurg dance champions. Thank you so much. Thank you. माझ्यामध्ये ना हर्ष आणि अल्पेश इथे आलेत आपला वेळ काढून. पण मालवणकर, सिंधुदुर्गकर आणि आपले कंटेस्टंटचे पॅरेंट्स लोक आलेत, पाहुणे आलेत. जोरदार शिट्ट्या नाही, टाळ्या नाही. माझ्यामध्ये सेकंड गाणं मला हा रिस्पॉन्स लास्ट पर्यंत राहणार आहे. ओके मी आता यांची ओळख करून देतो. याचं नाव आहे हर्ष चंदन शिवे आणि अल्पेश धनावडे.
याच्याबरोबर अजून एक आमचा कंपोजर आहे, त्याला मी स्टेजवर बोलवू इच्छितो, आकाश मडवी म्हणून. यांनी विदिन मला ज्यावेळी मी म्हटलं की शो मला चालू करायचं आहे, मला गाणं पाहिजे, शोसाठी गाणं हवं असतं आणि गाणं नसेल तर त्या शोला शो मान्यता प्राप्त होत नाही. तर ह्या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही. थँक्यू सो मच. आणि आत्ताच सप्टेंबर महिन्यामध्ये आमचा शो चालू झाला आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आमचं एक नवीन गाणं रिलीज झालं आहे, मंगलदायका. गणपती बाप्पा. देवा लंबोदर तूच करुणा कर बाप्पा मोरेश्वरा. सृष्टीच्या चालका गौरीच्या बालका शिव गौरी हरा. मोरया हे गणा सौख्य दे याजना. चरणी ही प्रार्थना मंगलदायका सिद्धी विनायका. देवांचा देव तू अष्टविनायका. मंगलदायका सिद्धी विनायका. देवांचा देव तू अष्टविनायका. ज्यांना पण डान्स करायची खूप इच्छा आहे ते येऊन इकडे नाचू शकतात आरामशीर. चराचरी दिन दुबळ्यांचा तू कैवारी. येशी तू धावून सत्वरी लीला तुझी रे अशी न्यारी. आनवा जोश तुझा जय घोष नाद ब्रह्माचा जल्लोष. हा ढोलताशांच्या धुंद गजरात आसमंताच साजनवा. प्रथमेश पूजका क्लेश तिमिरतारका. भव दुःख हारका जगताच्या बालका. मंगलदायका सिद्धी विनायका. देवांचा देव तू अष्टविनायका. आवडलं तर नक्कीच एकदा टाळ्या वाजवा. थँक्यू. माजले येते अत्याचारी चुलकाची सोबतीला चारी. नीतीची माती चराचरी खोट्याची दुनिया दिसे सारी. नेही तू तारुणी संकटे हारुनी. दैन्य ते सोडूनी सुख दे भरुनी. मागणे आता है पुरे कर दाता रे. जाणी तो सारे तू भाग्य विधात्या रे. नेही तू तारुनी संकटे हारुनी. दैन्य ते सोडूनी सुख दे भरुनी. मागले आता है
करदाता रे जाणी तो सारे तू भाग्य विधात्या रे मंगलदायका सिद्धी विनायका देवाचा देव तू अष्टविनायका मंगलदायका सिद्धी विनायका देवाचा देव तू अष्टविनायका. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जबरदस्त आवडला. थँक्यू सो मच. हा उत्साह तुमचा अहो, शेवटपर्यंत काकांनो, वाईट थांबायचा ना माझ्यासाठी थंय ना मी बाहेर गेलोय काय आणि तुम्ही लगेच इलात. थांबायचा काय शोचं निवेदक मी इतके दिवस मी निवेदन करते आणि मगाचपासून बघताय तुम्ही पुढे पुढे जाऊन सगळा तुम्हीच बोलतास मी कधी बोलायचा. अहो तुम्ही 4 एपिसोड बोललात ना. अरे म्हणान काय झालं? आजच्या अंतिम सोहळ्यात मी नको बोलात. अरे 4 एपिसोड मध्ये लोकांनी ह्या सगळ्यांसमोर बोलण्याची मजा असता ती वेगळी असता ना ती माका घेऊची होती. मग ती मी घेणं होतं कारण मी 4 एपिसोड बसा नव्हतं तुम्ही 4 एपिसोड कॅमेरा समोर उभे होता. सो बरं बरं त्या जाऊन देत आधी माका सांगा ह्यो शो कसला. ह्यो डान्सचो शो. डान्स शो बरोबर. आता मगातपासून कार्यक्रम सुरू झाल्यापासून आपण सगळेजण बघतो असो एक तरी डान्स झालो काय हो. मगातपासून गाणेच म्हणतात. नाही गाणी म्हणजे काय माहिती तुमका काकानू सांगतं हे पोरगे असत ना ह्यांका मी रात्रीचं उठवलंय ना आणि सांगले ह्या गाणं म्हणा रे हा. किंवा ह्या गाणं बनवा रे हा. तर ते काय करतात माहिती झोप विसरतात आणि ते गाव घेतात. आता त्यांना काय माहिती ते कलाकार असत रसिक प्रेक्षकांचे टाळे हवे असतात त्यांना. त्यांनी मध्ये म्हटल्यानी की टाळी वाजवा पण गाणं ऐकण्यात सगळेजण मुग्ध होते. बरोबर ना. बरोबर. मग आता तुम्ही एकदा टाळे वाजवून दाखवता सांगा. एक नंबर. ह्याच एक कलाकाराक वया असतं की तुम्ही जर टाळे वाजवशात तर कलाकार खुश आणि कलाकार तुमच्यासाठी सादरीकरण करत असतात. तुम्ही हर्ष आणि अल्पेश तुम्ही बसून घेऊ शकता. आम्ही पुढच्या कार्यक्रमाक सुरुवात करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर शो असा डान्स शो. डान्स तर मग आता पहिलो डान्स. पहिलो डान्स हो बघूचो हा बघूचो आता. खरोखर बघूचो ना सगळ्यांका बघूचो हा पहिलो डान्स. बरा तुमका एक मजा सांगते आज त्याचा नशीब एवढा चांगला बघा. ऑडिशनला पहिल्या दिवसा गेला. हो बरोबर. बरोबर. पहिला गेला ऑडिशन रूम मध्ये बाहेर येताना पहिला टॉप 16चा सर्टिफिकेट घेऊन येला. टॉप 16चा सर्टिफिकेट घेऊन येला. आई रडक लागली बाबा रडक लागले. आमचे हळवे पॅरेंट्स सगळे माहीतच ना आले. पास झाला तरी सगळेजण रडतात. खेळान इला काहीतरी मेडल घेऊन इला तरी रडतात. जिलान गाडी आणली तरी रडतात आणि जिलान गाडी घेऊन फिराक गेलो तरी रडतात. बरोबर ना. बरोबर. असा असाच एक कंटेस्टंट असा जा कणकवलीवरनं तुमच्या मनोरंजन करू घेता आणि तुमका डान्स दाखव घेता ता म्हणजे पूर्वा वेंगुर्लेकर. याचा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ काय होय की नाही काका. बरोबर. चला तर मग बघूया पूर्वा वेंगुर्लेकरचा डान्स. Crazy किया रे
जिया रे crazy किया रे crazy किया रे crazy किया रे oh crazy crazy किया रे वा 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 सगळ्यांनी जोरदार टाळ्या बघा. मी जाड असल्या कारणानं हळूहळू चलत येते. काका पळत पळत येतात. वाटतं त्यांका की अँकरिंग बाबा माझा कोणतरी काढून घेत. ये बाया बघितलात कणकवलीचो तडको कसो असा तो. तडको. माका एक विचारूचा तुमका सांगू. बोला ना. ह्याच्या आईन ना लय महिन्यात घेतल्या. मी तुमका सांगते माका रोज अहो रात्री फोन ये होते. माका ह्याका 2 शब्द विचारूचे आहेत. विचार. हा मी 2 मिनिटात माईक घेऊन येऊ. या हा या 1 मिनिट. चालू आहे. हॅलो. हे बघा माईक आणलंय. माईक पण चालू आहे का विचारूचं लागलो माका. म्हणजे किती एक्साइटमेंट असता एखाद्या माणसाक. काय झाला माहिता क्रेझी केल्यान पण हय मागे ना कणकवलीचे माणसं जास्त होते. माझ्या मते पूर्वाचे पप्पा बसलेले असत. त्यांनी 4 माणसं आणल्याने ती 4 माणसंच शिट्टी वाजय होती. हो नाही नाही उगाच काय तिथे सगळ्यांनी टाळी वाजवल्यानी. काय माका दिसक नाही शिट्टी पण नाही दिसत. जरा एकदा वाजवून दाखवा सगळ्यांनी टाळी. वाह. आणि आमचे कुमटेकर काका 1 नंबर काम केलं. आमका सगळेजण टाळे वाजवताना दिसले. 1 नंबर. आता मी कसा काय का विचारतोय की पूर्वा तू ह्या शोमध्ये पहिली कंटेस्टंट होती ज्याने टॉप 16चं सर्टिफिकेट आणलं बरोबर. ग्रँड फिनालेला ही स्पर्धक नसली तरी ही परफॉर्मर म्हणून आपल्यासमोर परफॉर्मन्स करत होती. काय वाटतंय तुला आज इथे परफॉर्मन्स करून. मला एकदम भारी वाटतंय. पहिलं जेव्हा आलेली तेव्हा असं वाटत होतं की सिलेक्ट होणार नाही पण त्याच्यानंतर येऊन झालं आणि मग छान वाटतंय. छान वाटतं. त्यांना सांग ना मला माहित आहे मी होतो. मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. आणि दुसरी गोष्ट एक्सपिरियन्स कसा होता SDCचा. SDCचा एक्सपिरियन्स एकदम मस्त होता आणि खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. बरोबर. हिला ॲक्च्युली असं झालं की ऋग्वेद सरांनी आल्यावर कॅपॅबिलिटी ऐकून घेतली जाणून घेतली आणि तिला म्हटलं की तुझ्यात पोटेन्शियल आहे आणि आज तुमच्यासमोर ही तुमच्याकडे एक परफॉर्मर म्हणून हे करत होती. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. पूर्वा तू बसू शकतेस. धन्यवाद धन्यवाद पूर्वा. तुमका माहिती आहे तुम्ही माका सांगलात एकदम डान्सचा कार्यक्रम असा हो झणझणीत आणलास तुम्ही कणकवलीवरसून. हो माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे. ह्याच्यापेक्षा तुमका काय वाटतं कसा वाटतं मालवणातला सिंधुदुर्गातलो डान्सर नाचलो बाहेरचो काहीतरी नाचक होयो बरोबर. बरोबर नाचक होयो होय की नाही प्रेक्षकांनी. कारण कसा माहिता काकानो आपल्या माणसाक आपण लय टाळे वाजवतो बरोबर. बाहेरच्या माणसांनी येऊन जर समजा ह्या केल्याने तर लोक कशी म्हणतील अरे ताई भारी नाचान गेला रे. म्हणजे आता बाहेरचे डान्सर येऊन होई नाचतले. बाहेरचे हो. कारण कसं झाला महाराष्ट्रात शो दिसा होतो. हां मग त्या लोकांनी काय म्हटलं नाही आमका शो मध्ये पार्टिसिपेट करू गावाक नाही टायटलच ठेवला सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन. बरोबर. मग आम्ही काय केलं माहिती आहे आम्ही सांगलो की चला तुमका पण चान्स देतो आम्ही सगळीकडसून. त्याच्यासाठी एक गणित आहे. गणित. हो. आता डान्स मध्ये गणित कसला. गणित म्हणजे काय माहिती आहे आमचा सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियनचा टायटल ट्रॅक होता. सगळ्यांनी ऐकलाच आहे. त्या टायटल ट्रॅकवर व्हिडिओ बनवून आमका पाठवा आमका आवडली तर आम्ही तुमका नाचक देतलो. बरोबर बरोबर. ह्या माहित होता तुमका. माहित होता. हो होय ना. हो. मग ह्याच आम्ही की नाही सगळीकडे राबवला मुंबईमध्ये राबवला आणि कसं झालं की काही स्पर्धकांनी आणि आमच्याकडे जे को असोसिएट स्पॉन्सर असत DW डान्स कंपनी ते म्हणाले की आम्ही सिंधुदुर्गात जाऊन परफॉर्म करतलो. आणि सर्वात मोठी गोष्ट तुमका सांगूची म्हणजे ह्या बघा आता माणूस म्हणता की कन्याकुमारी आणि काश्मीर या वेगवेगळ्या टोकात हे दोन्ही डान्सर जे स्टेजवर येतले ती पण वेगवेगळी टोकात. एक असा कोलकात्याचा ब्युटी विश्वास आणि एक असा तामिळनाडूचा प्रीतिका पिल्ला आहे. या दोघा तुमच्या समोर डान्स करू घेतात DW डान्स कंपनीकडून. अरे पण ते कोण नाचतले त्यांच्या बरोबर. त्यांच्यावर नाचतले होतो कोणतरी तुमका माहित कोण. ते कोण बसाक नाही एक सीटवर. अरे हो. म्हणजे ऋग्वेद सर नाचतले सर. आपल्या शोचे जज ते पण यांच्यावर नाचतले. पायलट जज. हो हा. मी विसरलेलो अरे. आहे. माका बघूचो आता माझ्या मुलांचा कौतुक करूचा होता ना. चला तर बघूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पायलट ऋग्वेद सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा.
शुरू। जो अख लड़ जावे सारी रात नींद ना आवे मैनू बड़ा तड़पावे दिल चैन कहीं ना पावे 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 जो अख लड़ जावे सारी रात नींद ना आवे मैनू बड़ा तड़पावे दिल चैन कहीं ना पावे 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 चूड़ी तेरी खन 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 के रे खन 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 के वेख वेख के चेहरा मेरा दिल ये धक धक धड़के रे दिल ये धक धक धड़के तरसावे तेरे बिन ये रह ना पावे माही जो तू ना आवे 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 लड़ जावे सारी रात नींद ना आवे मैनू बड़ा तड़पावे दिल चैन कहीं ना पावे 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 लगी मेरी जान है तेरी एक लुक बादशाह के गाने के जैसे कोई हो देख के चंदा भी गया तुझे छुप बात मेरी सुन बेबी बिल्कुल चुप लगी मेरी जान है तेरी एक लुक बादशाह के गाने के जैसे कोई हो देख के चंदा भी गया तुझे छुप बात मेरी सुन बेबी बिल्कुल चुप मैं बावली हूँ तेरी तू जान है ना मेरी बस प्यार ही है मांगा किस बात की है देरी बावली हूँ तेरी तू जान है ना मेरी बस प्यार ही है मांगा किस बात की है देरी आजा चल तू मेरे साथ यारा चल तू ये रात कभी ना आवे 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 लड़ जावे सारी रात नींद ना आवे मैनू बड़ा तड़पावे दिल चैन कहीं ना पावे 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 वा 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 नक्की जबरदस्त नक्की 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 मी आता चाका लावून घेतलंय पायात अहो माझी फिगर बघा तुमची फिगर माझा पोट बघा कमी करूचा नाही. मग हे, माझा पॉटबीट हे सुटला बघा, नाही अजून. मालवणात मी बऱ्याच लोकांका बघलंय पोटा मोठी असतात सगळी माणसं काय करतात माहिती खातात आहे असा कसा असता माहिती तब्येत बनवा त्याका शेप नको देव कसा असता पावाची लादी घेऊन फिरली ना की मजा येता गाडीच्या टाकीवर पण ठेवू घेता घरात बसलास तरी तुमका या करू घेता कसा वाटलं ह्या आमका विचारण्यापेक्षा ना जज मास्टरांकाच विचारूया की बाबा सर या ना आणि प्रीतिका आणि ब्युटी प्रीतिका आणि ब्युटी या सर हो. या शोचे पायलट जज सन्माननीय ऋग्वेद सर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी काय बोला सर तुमका माहित काय बोलू हे ॲक्च्युली कसा माहिती म्हणतात ना की धंद्यामध्ये भाव आणि मित्र हे प्रकार नसता बरोबर आता माझा कसा झाला की शो अरेंज केलंय मी जजिंगला माझा इलो भाव त्यामुळे तो आज शोसाठी जज माझा भाव नाही त्यामुळे मी त्यांना जजच्या नात्याने विचारतलंय की तुम्ही आता परफॉर्मन्स केलास माझ्यामध्ये 4 राऊंड आहे एकदाही परफॉर्मन्स करूक नाही कसा वाटला तुमका मला बरं वाटलं पण ही 2 माझ्या बहिणी आहेत सो ह्यांच्याबरोबर मी कधी डान्स केला नाही आणि सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियनमुळे एक चान्स मिळाला की त्यांच्यासोबत डान्स करू फक्त ही छोटीशी झलक होती माझा पूर्ण सोलो डान्स अजून बाकी आहे मग मी तुम्हाला सांगू मी तुम्हाला विचारेन तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही वेट अँड वॉच आणि ना आणि तुमका पटला मी बोललोय तर कोलकाता आणि तामिळनाडू कोलकाता फरक बघा समोरासमोर असा बरोबर ना ब्यूटी तेरे को कैसा लगा ये परफॉर्मेंस मुझे अच्छा लगा SDC के स्टेज पे आके ये एक्चुअली टीवी शो है मस्त मराठी पे दिखता है तो आई फील प्राउड दैट आई एम डांसिंग ऑन SDC स्टेज दैट अ प्राउड मोमेंट फॉर मी प्रीतिका मराठी पण बोलते आणि एकदम मस्त हिंदी पण बोलते वेगळ्या स्टाइल में मुझे डांस बहुत अच्छा लगा और ऊपर से ये शो में मेरे सर जज थे और
मेरे बड़े दादा जो अखिलेश दादा है वो एंकर है, मुझे और प्राउड फील हुआ. थैंक यू सो मच. धन्यवाद. वा वा. धन्यवाद. बघला तुम्ही बघलात डान्स ना? बघितलंय तर नक्की 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 आवडलो म्हणजे मी तुमका आवडलो माका आवडलो कारण आम्ही रोज बघतो. कुडाळातला पोर येईल, कणकवलीतला पोर येईल पूर्व कसले टाळये होते. माझ्या मते ह्यांका टाळीच वाजवक नाही प्रेक्षकांनी. एक नंबर. सर तुम्ही बसू शकता, आपली जागा घ्या. आता तुमका पुढे कोण येतला? पुढे माकाच विचारतास काकानू अँकर तुम्ही होता शोचे, तुमका माहित असा गोया. अहो पण सगळं चार्ज आता तुम्ही घेतला. चार्ज म्हणजे मी वाईज साठी इलय. वाईज असा लोकांका समजा कया की बाबा मी इलो. कसा असता मालवणी माणसाचा काना मागून इलो आणि तिकड झालो तशातली अवस्था झाली. आज यांनी चार्ज घेतल्याने आणि माझ्या पुढे पुढे धावत असत. बरं जाऊन देत. आता कोण येतला तो माका सांगा. मी आता परत तुमका एकदा सांगतोय. म्हणजे आम्ही की नाही कसं झालं, आम्ही ज्यावेळी ऑडिशन घेतला ना काकानू त्यावेळेला कसं प्रकार झालो. 1 मिनिटात मी इलाय. हा ऑडिशन काकानू ऐका, थंय गेलात तरी ऐका. ऑडिशन आम्ही घेतलं आणि नंतर लोकांचे फोन येऊक लागले हो. कारण कसा गणपती चालू होतो, 11 दिवसाचे गणपती, 7 दिवसाचे गणपती. आम्ही 7 दिवसाच्या गणपती नंतर ऑडिशन लावला. आता म्हणतात आमचे गणपती पोचवल्याशिवाय मोदक खाल्याशिवाय आम्ही काय ऑडिशनला जाऊचं नाही. आमच्याकडे पद्धतच आहे. शाळेत परीक्षा देऊ जाऊची असली तरी पण आपला 11चा पेपर असलो तरी पोरगा आपलं चालता 2 मिनिटं आधी घरातून निघतलो आणि शाळेत जाऊन पोचतलो. तसेच आमका फोन येईल. आता करायचा काय की डान्सरला चान्स द्यायचो कसो, कारण शोचं फॉर्मॅट आहे. एकदा निवडले गेले ना काकानो, निवडले गेले की त्या माणसांका परत इन करू येणार नाही शोमध्ये. बरोबर. मोठे मोठे शोचे रूल तसेच असतात, छोट्या शोचे तसेच रूल असतात. बरोबर. पुढचा जाण्यापूर्वी एक विनंती आहे तुमका माझी. बरं. आता या शो मध्ये प्रेक्षागृहामध्ये मालवण नगरपालिकेचे आरोग्य सभापती सन्माननीय आप्पा लोडगे साहेब आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि त्यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी विनंती मी अखिलेश सर तुम्हालाच करतो की तुम्ही त्यांचं स्वागत करावं. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल. बोला बोला. सर इले सरांका बघा किती ओढ होती सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियनची, मनान बघू केले आज. तसेच आपले मालवणातले प्रेक्षक पण इलेले असत. हां तर मी काय म्हणतोय, आपल्याक सवय असताना मागसून जाऊची अशी की बाबा चल काय चालला आता जाऊया आपल्याक. आणि आपल्याकडे कसा माहिती आहे, आपल्याकडे असो विषय असता की माका करूच असा मग रडगाणीन घालतात. कॉम्पिटिशन रन झाला, व्हिडिओ भरपूर इले. प्रेक्षकांनी सगळ्यांका प्रेक्षकांनी नाही, प्रेक्षक म्हणजे आज उत्सुकता बघा हो माझी किती. नुसते प्रेक्षकांसाठीच बोलतंय, परीक्षकांसाठी बोलणंच नाही. परीक्षकांनी सिलेक्टेड नावं दिल्याने आमका आणि त्या नावामधनं एक नाव निवडला गेला ता म्हणजे अंतरा ठाकूर. अंतरा ठाकूर? हो. म्हणजे या स्पर्धकांमध्ये ह्या नाव नव्हता? स्पर्धकांमध्ये नव्हता, पण जा SDCचा टायटल सॉन्गवरती ज्यांचे व्हिडिओ इले त्यामधनं जा निवडला गेलेला होता आता अंतरा ठाकूर होता. अंतरा ठाकूर. त्या अंतरा ठाकूरचं परफॉर्मन्स आपण आता हे सादर करतलो असं जोरदार टाळये जावक आहेत. कारण एकदम छोटा पोरग्या असा 8 वर्षाचा पोरग्या आणि तुमच्या समोर येऊन डान्स करतला, तर जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करा अंतरा ठाकूर. Shadow, 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 shadow. किसी को मेरा शौक है, किसी को मेरा है मुझा. जवानी कहते हैं मुझे, है मेरे आशिक हर जगह. किसी को मेरी
वा 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 सुंदर. मी येऊ हो येऊ बोलवतलास बसा मग बसा बोलवची गरजच नाही हो. मागसून येवचा लागतं हो. नाही नाही ठेवा. बरं काय म्हणते माहिती कसं वाटलं परफॉर्मन्स? अप्रतिम अप्रतिम ना. आमची जजची निवड बघलात कशी होती? पण अंतर 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 इकडे होय बस 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 आहे. पोरग्याची उंची पोरग्याचं वजन याचं वय काय? याचा मी सांगले 8 वर्ष. आपण त्याकाच विचारूया. बरोबर तुझं वय काय? 8च आहे. बघा 8 वर्षातला कुडाळ मुलगा ह्या पोरग्या आहे सर डान्स करता. आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करूया. खूप बरं वाटतं की या स्पर्धेच्या निमित्तानं हैसर ह्याचा काय टॅलेंट आहे गावागावामध्ये लपलेला जे का फारसा ट्रेनिंग सुद्धा मिळाला नाही असा टॅलेंट आज आपल्या गैसर बघूक मिळतं असं आणि त्यात खरंच यशस्वी गोष्ट अशी. कसं झालं माहिती काय आमका म्हणजे मी मालवणचो असे हो. कसं असतं माहिती जसं आवश्यक प्रेम असताना की माझ्या झेलानं IPS बनाचो माझ्या झेल इंजिनियर बनाचो. माका वाटलं काय माहिती SDC मध्ये फक्त 17 लोक नाचता कामाने होते. नाचाक होय होते ते सिंधुदुर्गातले बाकीचे कंटेस्टंट ज्यांका खरोखर प्लॅटफॉर्मची गरज असं आणि ह्या काही कोरिओग्राफरने आमका सांगल्याने की असो टॅलेंट कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग आणि कणकवली सारख्या ठिकाणावरती पण असा. मग आम्ही त्या कॉम्पिटिशन रन केला आणि खरोखरच आज हय छोटे छोटे स्पर्धक येतात आणि तुमच्यासमोर परफॉर्म करतात. माका ना असं वाटतं ना काका तुम्ही धावत येतात त्यावेळी टाळी संपतात आणि मी पोचास्तवर माझ्यामध्ये माका असं वाटतं टाळी येत नसतात वगैरे. बघा एका माणसाकच माझी उणीव समजली आणि त्या माणसाने टाळी मारल्या. अंतरा तू बसू शकतेस काकानो ठेवून येते म्हणजे वजन कमी होईल माझा. अशी कामं केल्याशिवाय काय खरं नाही दिसत. बरं तुमका काकानो एक मजा सांगते कसा माहिती तुम्ही म्हणताला डान्स क्लासेस मुलं आणतास बरोबर ना? बरोबर. आता मी ना पहिला मी कोणाकच सांगणे नाही की ही मुलं खयची असत. बरोबर ठीक आहे. कसा माहिता त्याने डान्स बसवल्याने म्हणजे त्याने सांगल्याने आम्ही डान्स बसवतो. तर मी म्हटलं सर काय माहिता माकाही एक चान्स देवचो होतो खरोखरच त्यांच्यामध्ये टॅलेंट असा काय. तर माका एक फोन इलो जे कोरिओग्राफर असत त्यांना मी विचारलेलं की हिले छोटे छोटे ग्रुप असतील छोट्या मुलांचे ग्रुप असतील तर माझ्याकडे पाठवा आम्ही ग्रँड फिनालेमध्ये नाचाक देतो त्यांना. सर माका म्हणाले की हो माझ्याकडे एक ग्रुप असा आणि त्यांनी आता राज्यस्तरीय कॉम्पिटिशनला पण स्थान मिळवलेलं असा आणि आता ते नॅशनलसाठी चाललेत. काय सांगता? हो मी झालो डान्स ना की कशासाठी चाललेत आणि खैना इल्यात आणि खैसूनत याची डिटेल माहिती तुमका देतलं. ग्रुपचं नाव पण नंतर सांगतलं. बरं सगळा कोड्यात ठेवलेला असा सर कोड्यात मग अहो कोड्यात ठेवकच वया कारण लहान पोरं आता तुमका सांगू घेतात की बेटी बचाव म्हणजे एवढ्या चांगल्या विषयावरती त्याने डान्स बसवल्याने आणि ते तुमच्या समोर सादर करू घेतात. ता मोठा कोडा ते उलगडतात तर मग आम्ही बाकीच्यांका कोड्यात ठेवू काय हरकत आहे. ठीक आहे फार वेळ न घेता आपण त्यांना सर रंगमंचावर बोलूया. चला चला सर. टेक्निकल साठी थीम डान्स असल्या कारणाने प्रॉपर्टीसाठी 1-2 मिनिटं लागतील. रसिक प्रेक्षकांनी 2 मिनिटाचा आम्हाला वेळ द्यावा. अरे सुखदेव तुम्हारे घर में लक्ष्मी पैदा हुई है. लक्ष्मी क्या क्या कहा डॉक्टर साहब? लड़की पैदा हुई? मैंने तो सोचा था डॉक्टर साहब कि लड़का पैदा होगा और मेरे वंश को आगे बढ़ाएगा. अब मैं क्या करूं? लाओ डॉक्टर साहब ये लड़की मुझे दे दो. इधर आसपास कोई है तो नहीं. चलो इस लड़की को यहीं फेंक दो. अंगना में उतरे जैसे धूप की चिड़िया अखियों में ऐसे खेले रूप तेरा गुड़िया साथी न संगी कोई सखी न सहेली किन संग खेलेगी तू लाडो अकेली. हाँ
टुकड़े हो दिल के हजारों, पर तू ना आना इस देश मेरी। मासूम सी नन्ही परी हूँ मैं, तुम्हें कुछ बताना चाहती हूँ। यूं कोप में ही न मिटा दो मुझको, दुनिया में आना चाहती हूँ। ना जाने क्यों मेरे अपने ही मेरा वजूद मिटाना चाहते हैं। बेटी को एक बोझ समझते हैं और एक बेटा पाना चाहते हैं। यूं कोप में ही ना मिटा दो मुझको, दुनिया में आना चाहती हूँ। दुनिया में आना चाहती हूँ। दुनिया में आना चाहती हूँ। बेटियां बेटियां बेटियां, लड़के की तरह लड़की भी मुट्ठी बांध के पैदा होती है। लड़के की तरह लड़की भी मुट्ठी बांध के पैदा होती है। लड़के की तरह लड़की भी माँ की गोद में हंसती रोती है। लड़के की तरह लड़की भी माँ की गोद में हंसती रोती है। दोनों की दिलकारियाँ, दोनों का बचपन, चंदा मामा से कहता है आजा मेरे आंगन। करते शैतानियाँ दोनों एक जैसी, करते मन मानिया दोनों एक जैसी। दादा की छड़ी दादी का चश्मा तोड़ते हैं, दुल्हन के जैसे माँ का आंचल ओढ़ते हैं। भूख लगे तो रोते हैं, लोरी सुनकर सोते हैं। आती है दोनों की जवानी, बनती है दोनों की कहानी। दोनों कदम मिलाकर चलते हैं, दोनों दीपक बनकर जलते हैं। लड़के की तरह लड़की भी नाम रोशन करती है। लड़के की तरह लड़की भी नाम रोशन करती है। कुछ भी नहीं अंतर, फिर क्यों जन्म से पहले मारी जाती है। बहू, मुझे लड़का ही चाहिए। माँ 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 माँ, अभी तो भगवान ने मेरे हाथों पे किस्मत की लकीरें भी नहीं बनाई, और उनसे पहले ही आप सबने मेरी तकदीर का फैसला सुना दिया। माँ, मुझे जी लेने दो, अपनी कसम मैं आपको कभी तंग नहीं करूंगी। माँ, मेरी स्कूल फीस की चिंता मत करना, मैं भैया की किताबों से अपने आप ही पढ़ लिख जाऊंगी। और हाँ, पापा से कहना मेरे दहेज की चिंता ना करे, मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी। अगर फिर भी आपको लगता है कि मैं आप पर बोझ बनूंगी, तो आप इस ऑपरेशन पर भी खर्चा मत करना। मैं ही भगवान जी से कह दूंगी कि मेरी माँ मेरा मरा मुंह देखे। कोख को कबर न बनाए, खुशी खुशी बिटिया को दुनिया में लाए। वाह वाह,
कसं वाटलं? माका DJ वाले पण म्हणतात वाटतं, अरे इतक्या जबरदस्त डान्स होतो, त्या डान्ससाठी ना तू आवाज काढू नको. ते कोण कोण केलं ना स्पीकरनं, तर म्हणतात माका गप केल्या मुलांनी. मी ह्या मुलांना सगळ्यांना स्टेजवरती बोलवतोय, ह्या सगळ्या मुलांनी स्टेजवरती यायचं आहे. हा टॅलेंटेड डान्स एवढा माझ्या मते इमोशनल पण होतं यामध्ये. आणि तुम्ही बघितला काकानो, खूप मनाला भावणारा किंवा आपल्या मनाच्या जवळ असलेला हा डान्स खरं होय ना. तुमका कोड्यात ठेवलंय मी, त्या कोडाचा उलगडा करू. चला, वेताळ बांबार्डे शाळा नंबर 1 ची ही मुलं आहेत, गव्हर्नमेंट हायस्कूलची मुलं आहेत ही. म्हणजे आम्ही टॅलेंट शोधायला कमी नाही पडलो, आम्ही एक एक टॅलेंटेड डान्स तुमच्या समोर आणला. आणि ह्या मुलांना कोरिओग्राफ केलंय ते रवी कुडाळकर सरांनी. मी त्यांना सरांना वर बोलवतो, कारण काय माहिती आहे काय, टॅलेंटेड मुलांचा टॅलेंट बाहेर काढायचा असेल तर त्याच्यासाठी एक मार्गदर्शक लागतो, आणि तो मार्गदर्शक म्हणजे रवी कुडाळकर सर आहेत. सर मध्ये आहे. रवी कुडाळकर सरांना मी ह्या डान्सच्या बद्दल थोडी डिटेल माहिती द्यायला सांगेन. आवडला का डान्स तुम्हाला? ओके, थँक्यू. मला एवढं बरं वाटलं, कारण हा डान्स चालू असताना कोणाचाही आवाज येत नव्हता, ना सिट्ट्या होत्या ना कसला आवाज होता. तुम्ही ज्या डान्सना सिट्ट्या आणि ज्या डान्सना जे प्रोत्साहन देत होतात ते त्या डान्सला योग्य होतं. आणि आत्ता ज्याला दिलात तुम्ही जे प्रोत्साहन, त्याबद्दल तुमचं खरंच आभारी, कारण हे डान्स तुमच्यापर्यंत हा डान्स पोचला. आणि ह्या डान्सबद्दल एवढंच सांगेन की ॲक्च्युली आता मी SDCचा एक भागच झालो आहे. माझे स्टुडंट टॉप 6मध्ये आहेत, थोडा त्यांचे परफॉर्मन्स होतील, टॉप 17मध्ये पण आहेत. आणि जेव्हा मी हा डान्स कोरिओग्राफ करायला गेलो तिथे, आणि सडनली मला तिकडनं म्हणजे त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत घाडी सर आणि त्यांच्या मिसेस, त्यांनी मला सांगितलं की हा डान्स तुम्हाला कोरिओग्राफ करायचा आहे. तर जेव्हा मी ही थीम घेतली डोक्यात, म्हटलं चला काहीतरी करायचं, कारण समाजात हे घडतं, रोज घडतं, आपण बघतो आणि ह्या गोष्टी खूप होतात. तर मी असं म्हटलं की ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं. मी जेव्हा गेलो, आता सांगेन तुम्हाला, ही दुर्वा घाडी ही जी मुलगी आहे, मग अशी माऊली डान्स बघितलात का? माऊली डान्स ओपनिंगचा, त्याच्यामध्ये विठ्ठल होती. आणि ती माझ्या डान्स क्लासची आहे. हिचं कौतुक आहेच, पण सगळ्यात जास्त कौतुक मला ह्या मुलांचं पण आहे, कारण ही मुलं डान्स क्लासमध्ये नसूनही त्यांनी एवढं छान केलं तिच्यासोबत. आणि मी त्यांना प्रॉमिस केलं आहे ह्या डान्सबद्दल की माझा जिथे शो असेल नेहमी तिथे मी त्यांना घेऊन जाईन नेहमी. त्यामुळे एवढंच सांगेन, डान्सबद्दल तुमच्यापर्यंत पोचलं हे खूप मोठं. आणि सगळ्यात थँक्यू सो मच म्हणेन अखिलेश सरांना, SDCला, कारण त्यांनी मला एका झटक्यात मला सांगितलं, सर मला का विचारताय, तुम्ही डान्स घेऊन यायचं, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जे काही करणार ते चांगलं करणार. त्यामुळे अखिलेश सरांसाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवा, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय. आणि पूर्ण जांभवडेकर परिवारांसाठी जे इतकं छान ऑर्गनाईज केलं आहे त्यांनी हा शो. थँक्यू सर. धन्यवाद सर. SDC ही एक फॅमिली आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही तेच म्हणत आलो की एक फॅमिली आहे, ही फॅमिली आता अतूट राहणार आहे. माझ्यामध्ये सीझनवर सीझन करावे लागतील. काही कामास्तव जर मी बाहेर असेल तर माझ्या मते माझा वारसा चालवायला माझ्या घरातले सगळेजण आहेतच. शरद काका आहेत, कुडाळकर सर आहेत, इथे असलेले सगळे, अजय सावंत सर पण आम्हाला भरपूर रिस्पॉन्स देतात, नेहा जाधवचे पप्पा, अख्खी फॅमिली झाली आहे. SDC ही अख्खी फॅमिली झाली आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक डान्सरला एक प्रोत्साहन देण्यासाठी एक चान्स देतो. तुम्ही इथे आलात, तुम्ही तुमची एक थीम मांडलीत, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो की तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात. कारण छोटी छोटी मुलं इतक्या लांबून येतात आणि ती इथे परफॉर्म करतात, त्यामुळे आम्हालाही समाधान वाटतं आणि त्यांनाही समाधान वाटतं. तर मुलांनो तुम्ही बसू शकता. सर, काका, एक माझे ना पाहुणे येऊचे ते सर येऊचे, ते का मी बघून येतंय ना, तुम्ही चालू करशात. पण माका एकट्याक टाकून जाताला. मग असं कसं, मी आज तुमका काय म्हटलं, अर्ध्यावरती जातलंय मी. पण लगेच येवा, मी वाट बघतोय तुमची. तुमका काय माहिती, मी कानात सांगू? सांगा ना. ते बाहेर इलत ना, ते यांका सरप्राईज देऊचा ना. सरप्राईज देऊया. ते म्हणाले तुम्ही जावा. सरांनी मला कानात एक गोष्ट सांगितली, ती सांगतलंय. आताचा जो डान्स चालू आहे सर, खरं तर तो डान्स एक आपल्या एक मेसेज देऊन जाता, ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे असा, ती मुलगी वाचवणं आहे आपला कर्तव्य असा मेसेज देऊन है सर डान्स गेलो. आणि
या डान्सनंतर सुद्धा आपल्या आणखीन बरेच डान्स हैसर बघूचे असत. त्या डान्समध्ये वेगवेगळे प्रकारसुद्धा आपण हैसर बघतलो असो. तर आपण लगेचच पुढच्या डान्सला सुरुवात करणार असो. मला वाटतं सर काय आता येऊचे नाही एवढ्यात. तर काकानू येते 2 मिनटं थांबा. येतंय जरा कोणाक तरी घेऊन येऊचा हो माका म्हणून मागे येईल हो. हॅलो ऐकशात काय ऐकता रागवा ऐकता. नको. नाही हो तुम्ही लवकर येवा म्हणजे माका काय होतं हैसर इलं की पुढचा सुचत नाही हो. ना उत्कंठा ताणून ठेवू काही ना प्रेक्षकांची पण म्हणा इलं धावत इलं थांबा. हॅलो हॅलो आलोय मी आलोय ए बाबा हा फायनलला आलोय SDCच्या फायनलला आलोय आज मी. हो एक सॉंग येतात हैसर काय कळत नाही माका. अरे डायरेक्ट आज आपला अरे पहिला नंबर येणार तू टेन्शन नको मी आहे ना. अरे पुण्याहून आलो आपण पुणेकर आहे मी शेवटी. ए बाबा ए हा काय अरे काही इलं बघ तरी बाहेर तिकडे बाहेर बोल ना बाहेर तिकडे. नाही शो चालू आहे सर. कसलो म्हणजे सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियनचो. जाता बाहेर जा पटकन बाहेर जाऊन बोल. ओ सर हो तर इकडे काय पुणेकरांना तुम्ही असं हकलणं हे तुम्हाला परवडणार नाही. तू पुण्याचं हा वाटलाच माका पुणेकर नाहीतरी डोक्यावरच पडलेले असतात. माका सांगा सगळ्यात जास्त जोक पुणेकरांवरच होतात ना. ह्यो सुद्धा जोक चालला बघा ना. प्रोग्राम चालू आहे आणि ह्यो सर मध्येच घुसता. अरे काय परवानगी बिरवानगी घेऊची काय पद्धत असता काय माहित असा काय तुका. फायनलला आलोय मी फायनलला डायरेक्ट पहिला नंबर. खयचो पहिलो नंबर. स्पर्धेत भाग घेतलाय मी. तू हा कधी. अरे या सगळ्या प्रोग्रामचा निवेदक असे मी. माका तू खायच्या प्रोग्राम मध्ये कधी दिसाक नाही. मी चॉंकर आहे. चॉंकर हा अँकर असताना तसं मी चॉंकर आहे. वाटताच माका ह्यो चॉंकरच असतो. आता तू हे काय करतला तू गुपगमान बाहेर जा आणि खाली जाऊन बसान काय बघ. माझ्या ग्रुपचा नंबर आलाच पाहिजे पहिला म्हणून मी इथं आलोय डायरेक्ट फायनल. नो ऑडिशन नथिंग. तुझो ग्रुप हा खया ग्रुप तुझो. स्वतः एकट्याकच ग्रुप समजता. ग्रुप आहे की नाही 1 2 3. जितके कपडे पुण्यावरला घेऊन इल्लो ना तेवढे सगळे घालून स्टेजवर इलो. हा हे का ग्रुप समजतं. हा मग बरं बाळा अजून तू खूप लहान असस. कोकणात इलस ह्या पुण्या नाही. पुण्यात वेगळा. पुण्यात पाठी वाचूक लोक जातात. पुण्यावर कॉमेंट्स करूक लोक जातात. हैसरलो माणूस ह्यो फणसासारखो हा. आतना जरी गोड असलो तरी वरना काठी असतात. ते का उगा आमच्या नादाक लागा नको. पुण्याचा पुण्यात ठेव. खाली बसन प्रोग्राम बघ. पुण्यापेक्षा भारी प्रोग्राम करतो आम्ही हैसर. बर मी काय म्हणतोय हा मी सगळं ऐकतो तुमचं. मला 5 स्टार हवी. काय हवी. 5 स्टार 5 स्टार 5 स्टार. हा 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 यांना मगाशी तो ह्या ऐकलं ना 5 स्टार शॉप आमचे 5 स्टार. हा अरे बाबा ते 5 स्टार कंपनीवाले नाही. त्यांची वेगळी ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे. वेगळी कंपनी आहे त्यांची. बर 5 स्टार सोडा डेअरी मिल्क द्या. बाबा रे मी तुझ्या पाया पडतोय. हे लहान पोरांचा कार्यक्रम नाही. ही खूप वेगळ्या टॅलेंटची गोष्ट हैसर चाललेली आहे. डेअरी मिल्क 5 स्टार हे बाहेर जाऊन सगळं काय खाऊन मग काय तू हैसर जाऊन प्रोग्राम बघ. म्हणजे ते सादर करतात ते टॅलेंट आणि आम्ही करतो ते टॉलेंट. टॉलेंट नसीब तू टॉयलेट म्हटलंस. माका वाटला तू टॉयलेटच म्हणतस की काय. नाही. बरं पुणेकरांनो हा येतो. धन्यवाद. नाही परत यायची गरजच आहे. दाखवतो तुम्हाला थांबा. काय बाबा एक पात्र येतात काय ना. तर मरण देत ही अशी मध्ये मध्ये कोण कोण येतच राहतली. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊया नको. तर आता आपण सर निमंत्रित करूया ह्याच 17 जे स्पर्धक होते त्यांच्यामधनं इलेली दिव्या धामणेकर ही का तिचो डान्स बघूसाठी मी तिका निमंत्रित करताय. दिव्या धामणेकर.
वा 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 दिव्या वा. जबरदस्त. आवडलो सगळ्यांका? जोरात आवाज येऊन देत. आवडलो का सगळ्यांका? हॅलो माका हा माका आवडलो. मी विंगेतूनच बोलतोय. तुम्ही माका घेणारच नाही तिकडे स्टेज. तुम्ही काही बाहेर गेलात थोड्या वेळा नेते म्हणून सांगितलात ना मी म्हटलं माका वाटलं तुम्ही काका घेऊन जाशात मला. बरोबर. या येवा 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 येव येवा येवा येवा. दिव्या काय नाचलंस ना तू. दिव्या तुमका माहिती टॉप 10चा कंटेस्टंट होता. टॉप 10 पर्यंत त्यांना उडी झेप घेतलेल्या ना आपली. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईलचे डान्स केले. तुमका सांगू क्लासिकल केले बघलेला बघलेलं फोक राऊंड केले बघलेलं वेस्टर्न राऊंड केले अप्रतिम. त्याच्यानंतर जजना चॅलेंज दिले ताई केले. आणि आज ह्या एक वेगळ्या पद्धतीने आपला राधाची स्टोरी सांगू केला. कसा वाटला काका तुमका? मस्त. आता मी ह्यांका विचारतोय तुमका कसा वाटला? लहान पोरग्यान डान्स केला. 7 वर्षाचा ह्या पोरग्या असा. किती वर्षाचा? आमच्या शो मध्ये 7 ते 30 वर्षाचे सगळे कंटेस्टंट नाचा केलेले. त्याच्यापैकी एक ह्या असा. टाळ्या नाही वाजव सर. माका तर नाचा की येणार नाही. मी कोणाक वर बोलवले बाबांनो वर नाचा केव्हा म्हणा तर फापालता आपली. मग या बारक्या मुलासाठी टाळी हो का जोक होई ना. मग आपण दिव्या ह्याचं नाव आहे दिव्या आणि ही कुडाळवरनं आली. आणि हिला मी विचारतोय की दिव्या तुला आज कसं वाटलं इथे? खूप छान वाटलं इथे स्टेज. फक्त छान वाटलं. आणि ही टॉप 17ची कंटेस्टंट होती. आणि कंटिन्यू तुषार कपूर कसा असतो एका साईडने आपले पिक्चर करतो आणि बाबा चला 1 वर्ष गॅप परत आहे. हिने तुषार कपूर सारखे 4 एपिसोड केलेत मस्तपैकी. आणि त्यांनी जशी पकड 10ची बाजी मारली. अशा या स्पर्धकासाठी माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दिव्या तू बसू शकतेस. सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन.